DV ॲक्ट ज्याला म्हणतो आपण डोमेस्टिक व्हायलन्स. सो आता जशा मुली खूप शिकल्या आहेत ना, म्हणजे मला त्याच्याबद्दल माहीत नाही, पण मला असं वाटतं की मग DVच्या ज्या केसेस आहेत त्या कमी झाल्या असतील ना, की अजूनही त्या केसेस येतात. आपण जेव्हा महिला बोलतो ना, शिकलेल्या महिला, तर पर्सेंटेज किती आहे? आपण फक्त मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली, चेन्नई नाही बोलत. आपण बसमतनगर, उमरखेड किंवा माझी अजून एक पोस्टिंग होती परभणी, स्मॉल प्लेसेस मध्ये अजून पण महिला. आपण आपल्या घरातली बाई बघा ना, जी रोज आपल्याकडे काम करायला येते, स्वयंपाक करायला, ती कुठे शिकलेली आहे? मी ज्यांच्यावर माझ्या डे टू डे कामासाठी निर्भर आहे, त्या बाया पण शिकलेल्या नाही. ते हाऊस होल्ड काहीतरी काम करतात, स्किल्ड करून घेतात. आणि आपण ब्युटी पार्लर मध्ये जातो, तर ती ब्युटी पार्लर चालवते, पण शिकलेली कुठे आहे ती? तिने काहीतरी स्किल्ड बेस्ड ट्रेनिंग घेतली आणि आपला व्यवसाय सुरू केला. आपण जेव्हा म्हणतो की एज्युकेशन झालंय तर DV कमी व्हायला पाहिजे, असं नाहीये. एज्युकेशन अजून प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचलेलं नाहीये. आणि DV फक्त महिला सशक्त झाल्यानंतर नाही होणार. मेनचा पण मेंटल ग्रोथ व्हायला पाहिजे.